सुप्रभात मंडळी. चिपळूणमधील कौंडरमधून म्हणजे आमच्या गावामधून आज सकाळीच पाऊस पडला. जास्त जोराचा नाही पडला, थोडाच पडला. जेमथेम आता ऊन पण यायला लागला. आता निघालोय आपण गणपतीपुळेला जाण्यासाठी. नुकतीच काही वेळ अगोदर पावसाची एक सर येऊन गेली. गणपती बाप्पा. गावातून बाहेर आल्यावर आपण चिवेली फाटा मागे टाकून गुहागरच्या दिशेने जाणारा मार्ग धरला. पुढे पोचलो मार्ग तामण्याला. हे ठिकाण चिपळूण पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावरती आहे. हे गजबजलेलं मार्ग तामाने मागे सोडलं की पुढे रस्त्यावरती एक डावीकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. त्या रस्त्याने सुरळ, कोथरूड, अबलोली, काजुर्ले, भातगाव, ओरी, धामणसे करत आपण पोचतो गणपतीपुळेला. गणपतीपुळेला कमी वेळात पोहोचता यावेत म्हणून हा मार्ग उत्तम आहे. नुकतंच सुरळ मागे टाकून आपण आलोत अबलोली रोडवर. कोकणात पावसाची सुरुवात झाल्याने रस्त्यालगत हिरवाई पाहायला मिळते. आणखीन काही दिवस थोडासा पाऊस पडला की कोकण स्वर्गाहून सुंदर पाहायला मिळेल. हा वरचा मार्ग जातो तो हेदवी मार्गे. आम्ही भातगाव मार्गे निघालोय सरळ. सकाळच्या वेळेस एसटी पकडण्याची लोकांची लगबग, रस्त्यालगत नारळी सुपारीच्या बागा आणि उंच उंच झाडे पाहून मन अगदी आनंदमय झालं. पुढे अबलोली क्रॉस केल्यानंतर भातगावच्या पुलाकडे जातेवेळी डोंगरातून अगदी वेड्यावाकड्या वळणांचा उतरडा रस्ता आहे. पहा समोर भातगाव पूल. हा पूल खाडीवर बांधला असून चिपळूण रत्नागिरीला जोडणारा हा पूल प्रवाशांची वेळ कमी करतो. छान रस्ते आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे स्थळ अविस्मरणीय आहे. छोट्या गावांच्या रस्त्याने बाहेर आल्यावर आता निवळी ते गणपतीपुळे हा मार्ग धरलाय. श्री क्षेत्र गणपतीपुळे. आलोत आपण गणपतीपुळेला. हे गणपतीपुळेचं भव्य गेट. पार्किंग वगैरे आतमध्येच आहे. हा रस्ता जातो जयगडला. पोहोचलोत आपण पार्किंगला. गाडी वगैरे इथे पार्क केलंय. पार्किंग इथे करणं म्हणजे खूप लपडेवालं काम आहे. खूप गाड्यांची लाईन होती. शेवटी नंबर आला आपला. आता जाऊया गणपती मंदिराच्या इथे. इकडे आहे भव्य समुद्र किनारा आणि हे गणपती बाप्पांचं मंदिर. शनिवार आहे, लोकांची गर्दी खूपच आहे. लाईन खूप आहे आज. सकाळी 10च्या दरम्यान आपण घरातून निघालेलो. 2 तासाचा प्रवास झाला. आता वाजले 12. गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये उभा आहे. आता इथून किती वेळ लागतोय पाहूया. बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर मूषक राजांच्या कानामध्ये आपल्या इच्छा आकांक्षा आपण बोलू शकतो. आरती चालू असल्याने दर्शनाची लाईन 10-1 मिनिटं थांबवून ठेवलेली. तसं तर आम्हाला यायला उशीर झाला. दुपारच्या वेळेस आरती चालू असतेवेळी आम्ही आलो इथे. आता लाईन थांबवून ठेवली.
बारा वाजून 50 झाले. इकडे महाप्रसाद चालू झालाय. ही पहा डिस्प्लेवरती मूर्ती आहे. ही बाप्पांची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिरामध्ये शूट वगैरे करण्यास अलाव नाहीये. मंडळी, बाप्पांचं दर्शन झालं. आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढत नाही बसलो. आता दर्शन घेऊन बाहेर आलोय. बाहेर येतं क्षणी हे समुद्राचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. हे पहा, समुद्राचं विहंगम दृश्य. काय व्ह्यू आहे, अस्मरणीय व्ह्यू. मागे समुद्र आणि इकडे गणपती बाप्पांचं मंदिर. गणपतीपुळेच्या स्वयंभू गणेशाचं दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न झालं. आता सावळीमध्ये जातो. कडक तर ऊन आहे, अक्षरशः पाय भाजायला लागले. हे मंदिराचं दृश्य. आता निघालोय बाहेर. ही महाप्रसादाला लाईन आहे. अजून पण तितकीच लाईन आहे. भरगच्च लाईन आहे. गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं. आणि आता निघालोय मंदिराच्या बाहेर. आज लाईन पण तितकीच आहे बघा. लाईन कमी होत नाहीये. मला वाटलं लाईन कमी होईल, पण लाईन कमी होत नाहीये, वाढतच चाललेलं आहे. आपलं दर्शन झालं. आता वाजलेत 1. गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर बाप्पांचा प्रसाद देखील घेतलाय. घरी निघण्या अगोदरच गणपतीपुळेच्या या समुद्र किनाऱ्यावरती आलेलो. खूप रखरखत ऊन आहे आणि हा समुद्र किनारा. लोकांची गर्दी खूपच आहे आणि विविध ऍक्टिव्हिटी देखील इथे होतात. घोडे आहेत, उंट सफारी पण होते. त्यात इथे उंट सफारी होते. ऍक्च्युली हा समुद्र किनारा आहे तो जास्त लांबपर्यंत नाहीये, लगेच डीपली आतमध्ये जातो. आणि इकडे चक्रीवादळ वगैरे जास्त येतात, त्यामुळे लोकांना इकडे जागरूक केलं जातं की जास्त समुद्रामध्ये जाऊ नका. असा हा गणपतीपुळेचा भव्य समुद्र किनारा. लाटांवरती लाटा येत आहेत. फेसाळ पाणी. तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती आला तर ATV राईड देखील करू शकता. म्हणजे सिंगल केलं तर 150 आणि दोघांसाठी 200. 2 मोठे आणि 1 छोटा असं बोलू शकतो. अच्छा 500 मीटर अर्धा किलोमीटर राऊंड पडतो. अच्छा. दुपारचे 1:30 वाजले. बाप्पांचं मनोभावे दर्शन झालं. गणपतीपुळे समुद्र किनारा पण पाहिला. आता जिथे आपण गाडी पार्क केली त्या ठिकाणी निघालोय. लोकांची संख्या इथे वाढत चालली आहे बघा. गाड्या येत आहेत. सुट्टीचे दिवस आहेत, त्यामुळे लोक वाढत चाललेत. पावसाचा पत्ता नाही आहे. गरमी खूपच होते. सकाळी एक घरातून निघते वेळी सहर आलेली जोराची, त्यानंतर पाऊस नाहीच. गाड्या खूपच वाढत चालल्या. गाड्या वाढतात पण पार्किंग कमी आहे. गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शन झालं आणि घरी जाण्यासाठी निघालेलो. वाटेमध्ये एक हॉटेल दिसलं. त्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलेलो. ऊन केवढं रखरखत आहे. एवढ्या उन्हामध्ये टॅनिंग होणं तर फिक्सच आहे. थोडं फ्रेश होऊया. या इथे फ्रेश होतो मी आणि जेवूयात, मग सीधा घरी जाऊयात. व्हेज थाली मागवलेली आहे. आमरस आहे, सोलकढी, भाजी आणि 2 डाळ.
हे राईस, चपाती, पापड आणि ही आहे वडी आणि हे सॅलड. चला मंडळी, पोट टच्च होईपर्यंत जेवलो हॉटेल मत्स्यगिरीमध्ये. आता निघालोत, वाटेमध्ये थोडीशी झोप घेणार आणि नॉनस्टॉप घरी. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. 4:30च्या दरम्यान घरी आलो मित्रांनो. ब्लॉगचा एंड करायचाच राहून गेला, त्यामुळे ब्लॉगचा एंड करण्यासाठी पुन्हा ब्लॉग सुरू केला आहे. सकाळी ॲक्च्युली आपण 10 वाजता घरातून निघालेलो. 2 तासाची ट्रॅव्हलिंग करून पोचलो गणपतीपुळेला. 1 ते 1.5 तास तिथे रांगेत उभं राहून बाप्पांचं दर्शन घ्यायला लागलं आपल्याला. मनोभावे बाप्पांचं दर्शन झालं. त्यानंतर पुन्हा 1.5 तासाची ट्रॅव्हलिंग करून आपण घरी आलो. सो असा आजचा प्रवास होता. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आवर्जून कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.